जय शिवराय मित्रांनो राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त दुष्काळी ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी याचबरोबर अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम याचबरोबर नागपूर विभागातील वर्धा अशा या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनच्या ऐवजी डीबीटीद्वारे रोख अनुदान देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। या अनुदानामध्ये वाढ करून प्रति लाभार्थी प्रतिमाह 170 रुपये करण्यात आलेले आहे आणि याच अनुदानाचं गेल्या काही दिवसापासून वितरण करण्यात आलेलं नव्हतं। याच्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं खोलून त्याच्या माध्यमातून डीबीटीद्वारे हे अनुदान वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। ही एक वेळची नव्हे तर आता निरंतर प्रक्रिया आहे, म्हणून याच्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने आता हा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, राज्यातील जवळजवळ 26,17,000 लाभार्थी या डीबीटीद्वारे अनुदानासाठी पात्र आहेत। अशा 14 जिल्ह्यातील 26,17,000 शेतकऱ्यांना या डीबीटीद्वारे रेशनचे जे काही पैसे आहेत प्रति लाभार्थी प्रतिमाह 170 रुपये हे खात्यामध्ये क्रेडिट करण्यासाठी 44 कोटी रुपयाचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून 4 सप्टेंबर 2025 रोजी वितरित करण्यात आलेला आहे आणि हाच निधी वितरित करून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अकोला जिल्ह्यातील जवळजवळ 93,947 लाभार्थी पात्र असणार आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये 2,74,012, बीड जिल्ह्यामधील 4,52,999, बुलढाणा जिल्ह्यामधील 2,18,562, याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून 2,14,221, धाराशिव जिल्ह्यामधील 1,98,472, हिंगोली जिल्ह्यामधून 1,46,287, जालना जिल्ह्यामधील 1,02,751, लातूर जिल्ह्यामधून 1,98,861, नांदेडमधून 2,85,022, परभणी 1,88,414, वर्धा जिल्ह्यामधील 7,763, वाशिम जिल्ह्यामधून 31,805 तर यवतमाळ जिल्ह्यामधून 2,04,429 असे जवळजवळ 26,17,545 लाभार्थ्यांना 44,49,82,000 रुपयाची ही रक्कम त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रति लाभार्थी 170 रुपये या हिशोबाने जमा केली जाणार आहे। मित्रांनो, हा निधी वितरित होण्याची मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा केली जात होती, कारण याच्या संदर्भातील सर्व जे काही निर्णय झालेले आहेत, नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत, त्याच्या वितरणाच्या प्रक्रिया अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। आता हे थकीत असलेलं अनुदान साधारणपणे 10 ते 12 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे जमा केलं जाईल। आता हे आपलं अनुदान आपल्या खात्यामध्ये आलं का हे कसं चेक करायचं याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे। तो व्हिडिओ जर पाहिला नसेल त्या व्हिडिओच्या शेवटी किंवा वरती सजेशन मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे आणि हे अनुदान नेमकं कोणत्या खात्यामध्ये येतं हे जरी माहित नसेल तरी त्याचा सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती सजेशन मध्ये ठेवण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं आणि दिलासादायक असं अपडेट होतं। आशा करतो माहिती नक्की आपणास उपयोग पडेल। धन्यवाद।